राम राम मंडळी, चला आज आपण जात आहे सप्तशृंगी गडावरती. तेवढा जाऊ भाऊ म्हणे मला उलट्या व्हायला लागण्यात. मग काय भाऊ आम्ही थांबाडी ना गाडी. मग काय तुमले तर माहितीच शे ना, थांबाडी गाडी म्हणजे पोरं नाचायला लागणार. मग काय कधी असे नाचायलाच भेटेल नव्हतं चंद्रशेखर देवा, मग नाचायला लागणार ना भाऊ. जिसमें लिखा था अगर प्यार सच्चा हो तो जरूर मिलता है. यहाँ सच्चे प्यार की कोई कीमत नहीं. मग काय असं नाचा घेत चालू तर आम्ही आता पुढे. मग काय गाडीમાં बसलो तटे बी या दाटावाटीच करी आणतात भाऊ. A few moments later. A few moments later. मग काय पाणी पात पात पुढे वणूत तवशा अवघडी काय म्हणे बकऱ्या दौडी घेतात. तटे येतात नाही तशात इंडियन ब्युटी बॅनर दिसणं आमले. अरे अब्बा म्हटलं इंडियन ब्युटी बॅनर काय लागत ना बस सगळं हसाले. तुळजा भवानी तुझ्या चरणी येईन तुला डोई वगैरीन पालखी नाचवीन तुला मानन मिळवीन. हे जगदंबा शरण तुला आलोय मी आता. हे जगदंबा शरण तुला आलोय मी आता. गर्दी असल्यामुळे आमच्या ड्रायव्हरला आला ना नाचायला लावून गेला मग आमचा ड्रायव्हर. A few moments later. चंद्रशेखर काय म्हणे ही जाळी मासे पकडण्यासाठी लावलेली म्हणे. तुम्हीच सांगा बरं का ही जाळी कशासाठी लावलेली असेल बरं. इधर तो सबके सब गम में डुबे हुए थे. इकडे बघितलं ही बाई लगेच सुसाईड करायला चालली होती बो. आम्ही तर घाबरूनच गेलो. चमेली घे तू नाही कोणता ऋषी पाटील मोठा राखील मोठा राकेश 35 भाकरी खाणारा एक भर मुतीन कोण टाकी मोठ्या निकम का हो म्हातारा माणूस आमले म्हणे गाडी लावा ना 30 रुपये लागतील म्हणे. आम्ही त्याला 20 माच गुंडाळ. मग तौषध अवघडी म्हणे म्हणा परम मित्र चंद्रशेखर दौडिगा म्हणे परिमा पळी घ्या म्हणे धर म्हणे त्याले धराले गवत तो गायब गडी. गर्दीचा तो विशेष कोल तुफान गर्दी. हलचल भाऊला बुक लावून गेली होती. हलचल भाऊ म्हणे पहिले जेवण मग दलशन करायचं म्हणे. मग चालेल भाऊ हलचल भाऊ ने बोला ना तो बोला वहीच करने का. हलचल भाई के आगे कोई जा सकता है क्या. हलचल भाई भोजनाला जेवण काही ना. मुन्नाचा तर पॅटर्नच वेगळा आहे. 35 चपात्या खाऊन घेतल्या या गडीत निसा 50 चपात्या वाकड्यात ना भाऊ. खवाय गे म्हणे चव नाही शे म्हणे. वा मग काय जेवण करी घेत देवात निश्चय आरोया पुढे. तुझी सेवा करीन
तुळजा भवानी तुझ्या चरणी येईन तुला डोईव घेईन पालखी नाचवीन तुला मानन मिरवीन हे जगदंबा शरण तुला. इथं बघितलं तर बेकार गर्दी. मग आम्ही निघून येणार होतो, पण तेवढ्यात आम्हाला 2 बाबा भेट. ते म्हणाले तुम्ही अपोजिट दिशेने जा. मग काय आम्ही सगळे अपोजिट दिशेने जायला. आम्ही उलटा जाई राहिलो मग काय तेवढ्यात आम्हाला कळलं रमाभाऊन मेघादे आलेले. मग काय आम्ही सगळे पद जायला. पुढे आल्यावर कळालं की कोणी झालेलं नाही. मग काय आपल्या बँगात आला ना मसोबा महाराज. मग काय भाऊ आमचं VIP दर्शन झालं एकदम सुखरूप. माँ तेरे दरबार में आया हूँ, मेरे गुनाहों को माफ कर देना. इस वक्त से बहुत सी भूल हुई है, ईमानदारी के रास्ते पे चलो, ऐसे मेरे दिल को साफ कर देना. मग काय आमची जी मनोकामना होती ती मागून आम्ही खाली उतरायला लागलो. तसे देवामाने पाण्याची ताण लागली. खाली येताच मुकार डान्स चालू होता हो. आम्ही पाहून तर घाबरूनच गेलो. मग ब्लॉग आवडला असेल तर सबस्क्राईब करा. भेटूया मग नेक्स्ट ब्लॉगमध्ये.